अरे देवा, आज तर लयच उशीर होऊन गेला. 6 वाजून गेले म्हटलं. तशी मी सहसा 5 वाजता उठून जातो. आता लवकर लवकर करतो. झाडझूड गडझूड करतो. अंगणात पाणी टाकतो, पाणी शिपतो, रांगोळी गिंगोळी टाकून टाकतो, नंतर आंघोळ करतो. मामाची उठली असेल ना, मामाची लवकरच उठते, तिला चहा द्यायला लागते ना वावरात जायच्या अगोदर. आता पूनमनं तर काय माहीत बिचारीनं काय काय केलं आणि काय काय नाही तर. पण म्हणून राधिका आली आणि तरी म्हणून मला वेळेवर काही भेटून नाही राहिलं म्हणून. आणि की अशी म्हणून मामाजी, मला मामाजीची लय फिकर आहे ते बाप्पा. चला आता उतरतो आणि जातो. आणि हे पिऊची तर झोपलीच आहे अजून, येईल झोपू देतो. आता हे जाईन आता 10 वाजता ऑफिसले, 9:30 वाजता निघाल घरातून. तेव्हापर्यंत मला इकडच होऊन जाते ना. द्यायचं नाश्ता पाणी सगळं काही होऊन जाते, बनवणं टिफिन वगैरे. बरं झालं लवकर चव येऊन गेला. अजून उशिरा आला असता तर मग झालं असतं, तेलच झालं असतं. राधिका, कुठं चालली सकाळी सकाळी उठून? अहो कुठे जाणार आहे? झाडझूड करतो ना, दिवस निघाला ना, पहा ना. उशीर झाला. आज तर उशीरच होऊन गेला म्हटलं. रोज मी 5-5:30 उठून जातो. आज तर संध्याकाळी पाणी आलं वाटते रात्री, है ना. त्याच्यानं मस्त थंड वातावरण होतं. आणि तुम्ही काय उठले आता एवढ्या सकाळी? तुम्ही उठ जा ना आरामशीन. आरामशीन उठ जा 8 वाजता. आणि मग काय ते तुमचं आंघोळ पाणी कर जा आणि नाश्ता करायला यायचं तिकडे. सोडा बरं आता, सोडा ना, हात सोडा ना. जाऊ द्या ना मले. मामाजी उठून गेले असं म्हटलं, तेही चहा घ्या द्या लागन. नाही उठले असं तावर वर करा लागन तिकडचं. काही नाही, करते ना ती पूनम करते. तू थोडा वेळ थांब तू. काय एवढी गडबड करतो? काय हो पिऊची, काय तुमचं चावटपणा? मन भरलंच नाही काय? रात्रभर होती ना आता सोबत तुमच्या, तरी मन भरलं नाही तुमचं. सोडा ना हात, तिकडे पा लागते ना. काही नाही, तुला सांगितलं ना जायचं नाही म्हणून. बिलकुल नाही जायचं म्हटलं. झोपून जायचं अर्ध्या तासानं. मग अर्ध्या तासानं जाजो. अर्ध्या तासानं. माहीत आहे तुमच्या मनात काय चालून राहिलं ना, सगळं माहीत आहे म्हटलं. तुम्हाला कसं गोड गोड हसा येऊन राहिला तर बस झाला आता. झालं म्हटलं, रात्र संपली आता. आता जाऊ देता काय तुम्ही? मामाजीला चहा द्या लागेल ना. जाऊ द्या ना आता. एकटं म्हटलं काय आता ईश्वर, मला बोलायलाही लाज वाटते. सोडता का नाही सोडत तुम्ही? बरं जाय. मी उठून जातो आता. मला काही झोपणी लागून राहिली. मी आंघोळ करतो आणि तिकडेच येतो मग. बरं या तुम्ही. मी पाहतो तिकडचं. पिऊची, आता म्हटलं दिवसेंदिवस तुम्ही खूप चावट होऊन राहिले. खूप चावट होऊन राहिले म्हटलं. पहिले तसे नव्हते हो तुम्ही. आता तर एकदमच रोमॅन्टिकच बनले तुम्ही. हो काय? म्हणून तर म्हणून राहिलो तुला ये म्हणून. अर्ध्या तासाचं काम होऊन जाते मग. ईश्वर, तुम्हाला लाजच नाही बाप्पा. मी चालली. माय बायको घरात राहिली ना तर माणसाचं मूड एकदम फ्रेश राहते म्हटलं. खरंच एक वेळा लग्न झालं ना झालं, बायकोशिवाय राहणंच नाही होत. आणि म्हटलं बायको जर राधिकासारखी राहिली तर मग तो काही पास नाही लागत. मग खरंच नशीब लय चांगलं आहे म्हटलं, मला राधिकासारखी बायको भेटली. पण फक्त कामातच राहते ते, आपल्याला वेळच नाही देत. फक्त काय आता. पण कशी असो म्हणा, माझी राधिका लय चांगली आहे. तिच्याशिवाय या घराली घर पण नाही आणि माझ्या जीवनालाही काही अर्थ नाही म्हटलं. ते आहे म्हणून मी आहे. आता ते होती नाही तर किती परेशानी केली म्हटलं, जेवायची खावाची सगळ्या गोष्टीची. आता आली ते, आता पूर्ण घराले घर पण येऊन जाते. ते राहिली का घर दन लागते. कुठेही राहिली का राधिका ते नाही राहिली तर पूर्ण घर भयान लागते. मनही नाही करत घरात राहिले, बसायला तर मन नाही करत. तर झोपायची तर दुसरीच गोष्ट झाली. आता त्या रूममध्ये ते होती नाही म्हणून म्हटलं आता काय तिथं राहावं. मला एकटीला काही झोप तिथं येऊन नाही राहिली होती. म्हणून तो रूम केला खाली आणि ह्या रूममध्ये येऊन गेलो. इथे कम्फर्टेबल वाटून राहिलं म्हणा. आता हे 2-4 रूम बनले आहे. कोणताही पसारा उचला आणि कुठेही टाका. इथं कसं, इथं अलमारी गिलमारी सगळं आहे. तिकडे नव्हती ना, तिकडे एकच कपाट होतं. इथं सगळं काही व्यवस्थित ठेवता येते. गादी चांगली नवीनच आहे, बाबाने मागच चेंज केली होती. इथंच करतो आता. तिला म्हणून तिकडचा सगळा पसारा आण म्हणून. आणि काल गावावरून आलो तर तिनं पसाराही नाही कमी केला. थोडी टाकून दे म्हणून ह्या अलमारीत. मस्त जमून घेऊन घे म्हणून. आता इथंच रूम म्हणून आपण ह्या खोलीत. झाली रांगोळी काढणं. रांगोळी शिवाय चांगलंच नाही वाटत ना. सकाळी रांगोळी काढून घेतली दरवाजात तर मस्त लागते. किती मस्त लागून राहिले. एक तिथं काढून घेतली आणि एक इथं काढून घेतली. आणि हे यायची झाडू बाप्पा, यायची ते लंबे दांडीची झाडू. त्याच्यानं काही आपल्याला झाडता फाडता येत नाही. मी मोडल्या 2-3 टुराटा म्हटलं, बांधला त्याचा खराटा आणि झाडून टाकलं अंगण. आणि घर काही झाडलं नाही. त्या झाडूनं मला काही जमलंच नाही तर मी झाडून घेतलं असतं. आता नवाळा वाटून राहिलं होतं इथं. रात्री काही झोप लागली नाही मला. तसं तर सगळं चांगलं होतं म्हणा. वातावरण चांगलं होतं, सगळं काही चांगलं होतं. मस्त कूलर चालून राहिला होता. सगळं काही चांगलं होतं. पण मी काय किती काही म्हटलं ना, त्या नवाळ्या जागी झोप लागतच नाही ना सहसा. आता म्हणून मी लवकरच उठून गेली. तशी उठतो म्हणा मी 5 वाजता, पण आज तर लवकरच उठली. 4-4:30 उठली. आता म्हटलं उठल्या करून टाकतो म्हटलं जराशी झाडझूड. तर कायचं ते पहिले तर झाडूच नाही दिसली. मग दिसली तर ते लंब्या दांडीची. त्यानं काही मला जमलं नाही बाप्पा. घेतला आपला खराटा आणि खरं झाडलं
आणि टाकून घेतली रांगोळी. आता त्या सुना आहे, त्या सुना करल. आता ह्या सुना उठेपर्यंत घडीभर इथंच बसून जातो. आता काय जाऊ त्या किचनमध्ये. आता मला तर पाहिजे उठल्याबरोबर मस्त चहा, पण आपल्या घरी आपण करून पिऊन घेतो. आता इथं सुनेची वाट पाहा लागल आहे नाही काय. नाही तर आपण जावा आणि आपल्या हातानं भांडे गिंडे पडले का त्याची बिचारीची झोप उघडी होऊन जाईल. नाही कायले त्रास द्या आपल्या यानं, कोणाला त्रास नाही पाहिजे बाप्पा. बसतो ना मी इथं घडीभर बसतो, मग उठूनच कोणी ना कोणी उठलं म्हणजे देतेच आवाज. पिऊन घेईन मग नंतर चहा. तोंड घेऊन तर धुवून घेतलं मी. आता बसतो इथंच बसतो. मोठे तुम्ही एवढ्या सकाळी कशाला उठल्या? तुझी तब्येत बरोबर नव्हती ना, हे काय रांगोळी गिंगोळी सगळं करून टाकलं. झाडझुडी झाली वाटते इकडची आहे ना. कशाला उठलं तुम्ही एवढ्या सकाळी? आराम करायला पाहिजे होता ना. घरी तर करणंच राहते मग तुम्हाला. घरी तर काम करणंच राहते एवढं मोठं. एकटीच्या ह्याच्यावर राहते तर इथं तरी आराम करा 2-4 दिवस. झोपल्या कोण नाही तुम्ही? बाई राधिका तुला तर माहीत आहे मला आहे सकाळी कामाला जायची सवय. तर म्हटलं आता एवढ्या दिवसाची सवय आहे ते मोडत नाही ना बाई. आणि कामाला जायच्या अगोदर 1-1.5 तास तर उठाच लागते. घरचे कामं राहते, पाणी भरणं राहते, झाडझूड राहते, चहा पाणी राहते. मी डबा तर म्हणा रात्रीचे कैलं करून ठेवतो, तोच नेतो. सकाळी काही स्वयंपाक करत नाही, कारण की होतच नाही ना किती काही लवकर उठलं तरी. आणि सडा आहे, सारवण आहे. आता इथं काय, इथं तिकडे फरशी. इथं जरासं पाणी चिपलं आणि टाकून दिली बी रांगोळी. जराशी काय म्हणते तर तुळशीला पाणी टाकलं. आणि इकडे आली मी आणि बसून गेली बाप्पा. आता मी म्हटलं तुमच्या दोघीपैकी कोणी ना कोणी उठन म्हटलं तर मग म्हणतो म्हटलं मी चहाचं, मला उठल्याबरोबर चहा पाहिजे की नाही. जरासा चहा राहिला तर कसं थोडंसं उभी येते अंगात. तर बसून गेली होती मी, वाटच पाहून राहिली होती तुमच्या दोघीतून. म्हटलं कोणी ना कोणी उठन. आता तू या सासूची तर वाट मी पाहू नाही शकत बाप्पा, हाय नाही काय. ना मोठी आई सगळं काही बरोबर आहे, पण आराम करा ना तुम्ही. तब्येत बरोबर नाही आहे तर बस हो बाई. आता कायचा आराम झाला, आता दिवस निघाला. मला नाही येत बाई बाप्पा एवढ्या सूर्य निघेपर्यंत आराम नाही होत बाप्पा मायाकून. मला सकाळी उठायची सवय आहे आणि म्हटलं मी सकाळीच उठतो, ह्याच टाईमाला उठतो मी. मला नाही काय तू चहा करून दे जरासा. ओठा गिटा पूस मस्त. आणि धुईदाय करून घे, चहा कर. तशा ओट्यावर नको करजो मा. लक्ष्मी नांदत नाही तर. आणि मग नंतर काय म्हणते तर मला आवाज दे तू. मी येतो मग चहा प्यायला, तेव्हापर्यंत बसतो मी इथं बाहेरची मजा पाहात. काय घरात येऊन बसू आता एकटी डुकटी. तू चहा कर आणि मला आवाज दे. बरं ठीक आहे ना, करतो ना मी चहा. मी चहा करतो आणि तुम्हाला आवाज देतो. मंदाले सुना खरंच मस्त सुना भेटल्या मंदाले. पण मंदाले राहायचा काही हे नाही आहे बाप्पा, ढंग नाही आहे तिले. एवढ्या चांगल्या सुना असून. म्हटलं सासू झोपली आहे बाप्पा. एवढी ऊन निघावून गेली. आता पहा ना कसा उजेड होऊन गेला. आणि सासू बाप्पा बुवाऱ्यासारखी झोपली आहे. सासूनं पहिले उठाव. आणि हे काम नाही का आता सासूचं. जरासं बाहेरचं झाडझूडच करून घ्या, एखादी रांगोळीच टाकून घ्या. नाही रांगोळी टाकली तर कमीत कमी झाडझूड तर करा सकाळची. सुनवायऱ्या उठल्या बाहेर येऊन जाते, कशा राहते कशा नाही, चांगलं नाही वाटत. हे म्हातारा कुतारा माणसाचं असते, मोठ्या माणसाचं. आणि मग काही लागलं गिगलं घरात तर आणून द्या. आणून द्याले. पण बस बाप्पा हे मंदा जशी होती ना तशीच आहे म्हटलं. काल कशी उलट्या गोष्टी करून राहिली होती. उलट्या गोष्टी करायला तिला असं वाटून राहिलं होतं का मी जबरदस्तीच आली तिच्या घरात, आहे नाही काय. पण त्या पोरीनं म्हटलं म्हणून आली पप्पा मी. नाही तर काय मला काय एवढा हिरक येऊन राहिला होता का इथं याचा. हे शांताबाई तर इथं दिसून राहिल्या मला बसल्या. मी येईल म्हटलं शोधाले, घरी गेली होती. बरं झालं पप्पा इथं भेटून गेल्या. पण इथं कशा काय आल्या काय माहिती. जाऊ दे कशाही आल्या असं, मला काम आहे म्हटलं अर्जंट. मी बोलतो याच्यासोबत. अरे शांताबाई तुम्ही इथं कशा काय आल्या? कशा काय आल्या तुम्ही? तुम्हाला म्हटलं सर्व शोधून आली मी. तुमच्या घरी गेली होती, 2 वेळा गेली म्हटलं. मला असं वाटलं का अंतरूनच लागलाय काय. कुलूपावर लक्षच नाही गेलं मग. आणि मग म्हटलं दरवाजा ठोक केला, नंतर कुलूप दिसलं. म्हटलं म्हटलं कुठं चालले गेले बाप्पा या, कुठं तर जाच नाही सहसा. कुठं चालले गेलं तर पहा म्हटलं. आता शोधत तिकडे इथपर्यंत येऊन गेली तर आता दिसलं तुम्ही मला. पण काय झालं बाई काय झालं? काऊन शोधून राहिली होती तर मला? काय झालं रंजनाबाई? काही झालं काय? एवढ्या गडबडीत आली तुम्हाला शोधाले सकाळी. आता तर म्हटलं गावातले लोकही नसन उठले एवढ्या सकाळी. अर्धे पर्धे तर झोपलेच असन. काय काम पडलं तर? माय काय सांगू तुम्हाला शांताबाई. म्हटलं माझ्या सुनीचं नाही काय रातभरापासून भलं पोट दुखून राहिलं. आणि कशीच करून राहिली. मला नाही काय काही समजूनच नाही राहिलं. तसं म्हटलं मीच लोकांले औषध पाणी सांगतो. पण नाही काय घरात असं झालं ना तर मग हातपायच दांदरून गेले. आता म्हटलं बाई हे काय झालं काय नाही. नुसती इकडच्या तिकडे कळा घेऊन राहिली. आणि काय म्हणते तर पोट दुखते करून राहिली. कसं करू तर मला नाही ते काही ध्यानी नाही येऊन राहिलं बाप्पा. काय करू काय नाही मला नाही काय काही नाही सुचलं. मी म्हटलं मी जातो म्हटलं तुम्हाला आणतो म्हटलं. जरासं पहा बरं गाठगीट गेली काय तर तिची. कामं करून राहिली आता दन पहिले तर करे नाही.
हां कामाची यानंच गेली होती म्हटलं ते तिच्या माहेरी, पण आली तेव्हापासून नाही काय लय साजरी राहून राहिली, चांगलीच राहून राहिली म्हटलं. तर काय माहित काही भारीगिरी उचललं काय झालं तर त्या गाठीफाटीचं काही आपल्याला समजत नाही बाप्पा. तर चला ना जरासा जराशा चला आणि काय म्हणते तर पाहून घ्या. मैंने काय घाबरल्यासारखं जीव करून राहिला, कारण की तिला नेलं असतं दवाखान्यात, पण आपल्या गावातले दवाखाने कुठं उघडते, आपल्या गावातले दवाखाने उघडे न करायच्या नंतर तेव्हापर्यंत म्हटलं किती तडपण ते पोरगही बसलं आहे आणि ते आहे तडपून राहिली कशीची कशी. आणि ते लाईन पोरगं पाहून राहिलं आणि काय म्हणते तर त्याचे बाबाही आहे, नितीनचे बाबाही आहे, चांगलं नाही वाटत. आणि चला ना जराशे चला आणि काय आहे तर पहा ना जरासं काय झालं तिले. कोणासोबत बोलून राहिल्या शांताई, पाहून येतो बरं जराशी मी. अरे रंजना काकू तुम्ही, काय झालं एवढ्या सकाळी सकाळी? सगळं काही व्यवस्थित आहे ना, बरोबर आहे ना? नाही ना बाई, व्यवस्थित नाही आहे ना, म्हणून तर आली मी गेली होती शांताबाईच्या घरी गेली तर तिथं मला दिसलं कुलूप. मी लय बाळकूची मी जागीच होती, माझ्या सोनीचं नाही काय लय पोट दुखून राहिलं. आता काय माहित काही भारीगिरी उचललं काय झालं तर का गाठ सरकली तिची काही समजून नाही राहिलं. ते तर मी निराशून आली येऊन राहिली होती, म्हटलं इकडे कुलूप दिसलं तर मला शांताबाईच्या घराले, तर त्या मला इथंच दिसून गेल्या बसल्या. तर म्हटलं जाऊ दे, माझ्या मनात मन आलं आणि म्हटलं नेतो म्हटलं मी जराशी. काय झालं काय नाही तर माझ्या सोनीला बोलली तडफडून राहिली बिचारे. पोट दुखतेच करून राहिली, लढधड चालू झालं तिचं. आणि पावलाही नाही जातो, पहिले करायचेच जराशी. पहिले तिचा स्वभाव लयच हे होता, पण आता नाही का आली तेव्हापासून नाही का लय चांगली राहून राहिली. आणि आता आई करते, तिला पाहून नाही काय मन नाही का अंधून कसं होऊन राहिलं, म्हणून मी अर्जंटमध्ये आली म्हटलं शांताईला घ्यायला. शांताबाईले तर चला ना शांताबाई चला ना तुम्ही लवकर. आणि काय म्हणून राहिल्या होत्या तुम्ही? चला रस्त्यानंच बोल जा. रंजना बाई तसं दिसं काही नाही, मी म्हणून राहिली का सुनील यायला वेळ किती होऊन राहिला. केव्हा आणलं होतं तिले, किती महिने झाले म्हटलं. पहिले तर लग्न झालं होतं, थोडा दिवस राहिली ती, मग चालली गेली होती. आता आली तर किती दिवस झाले म्हटलं, अशी सहजच विचारून राहिली होती मी. तिले काय तिले याले होऊन राहिला ना, 1-1.5 महिना होऊन राहिला असं तिले याले. आता आणलं तर तिले काऊन अशा विचार करून राहिला तुम्ही मला? अहो रंजना आता काय बोलू मी. बाई आता तू म्हणतो 1-1.5 महिना झाला तिला दिवस राहिले असन, त्याच्यानं पोट दुखून राहिलं असन तर आणि तू म्हणतो गाठगीट आहे म्हणून. आणि मी भलतंच म्हटलं तिच्या पोटाला हात लावा आणि सरक करा, आणि जास्त कमी झालं तर मग काय करू आपण? मी नाही करत बाई, लागन तर नाही काय तिला थोडंसं हाताचे औषध देऊन दे तुम्ही. जरासं पालं पाचोड्याची आहे म्हटलं, घरी औषध ठेवली ते औषध देऊन दे, त्यानं काही नाही होत म्हटलं, आयुर्वेदिक औषध होते. आणि काय म्हणते तर हात नाही लावत मी पोटाले. काय आहे काय नाही आपल्याला काय माहीत, फालतूस आपल्याला कमी जास्त होऊन गेलं तर. आणि 11 वाजे आता एवढ्या वेळपर्यंत तर वाट पाहिली, 11 वाजेपर्यंत अजून पाहून घ्या. आणि दवाखाने उघडले का पहिले दवाखान्यात घेऊन जा पप्पा. आता कसं आता हाताच्या बिमाऱ्या काही राहिल्या नाही. आणि बाई दिवस गेले असन तुझ्या सुनीले, आणि फालतूच माझ्या हातानं काही होऊन जाईन व. पहिलेच तर माझं नाव बदनाम आहे, मला एकही लेकरू नाही, माझ्या हातानं असं काही घडलं तर मला चांगलं नाही वाटणार. रंजनाबाई समजून राहिलं ना मी काय म्हणून राहिली तर? हो गड्या, हे तर माझ्या लक्षातच नाही आलं. हे गोष्ट तर म्हटलं ध्यानच नाही आली माझ्या, अशी गोष्ट असू शकते म्हणून. आणि मी म्हटलं कुकडे डोकं चालून राहिली, मला काय वाटून राहिलं का तिनं काही भारीगिरी उचललं असं म्हटलं, तिची गाठगीट सरकून गेली, त्याच्यानं होऊन राहिलं असं म्हटलं तिले. हे तर गोष्ट माझ्या लक्षातच नाही घेतली. पण जर हे गोष्ट खरी असेल ना तर सगळ्यात जास्त आनंद मलाच होईल बापा. मलाच होईल. बरं आपण आता तिला सध्या काही ना काही तकलीफ कमी करायसाठी काही ना काही द्यायला लागेल ना. मेडिकलही नाही उघडे आणि दवाखाने नाही उघडे, काय करता मग आता? रंजना असं कर, त्याने काय माला बनवून ठेवला म्हटलं. त्याच्याने काय पोट दुखाच्या वेळेस कामी येते, पोट दुखणं बंद होते त्यानं, आणि तब्येत पाणी चांगली राहते म्हटलं. मी सहसा काऊन नाही जात दवाखान्यात. मला काही असं बरं गिरं नाही वाटलं का मी घेतो अर्धा माला आणि फुटकाट करतो आणि खाऊन घेतो, नाही तर तशीच चाव करतो आणि पाण्यानं गिटकून घेतो. त्यानं कसं हड्डीतला रोगही निघते, तापही निघते, पोटगीट दुखलं ना तर त्याची कामी येते म्हटलं ते. मग इथं ठेवलं आहे. थांब चाबी तर माझ्याजवळच आहे, चल मी घरी चलतो आणि मला देतो आणि ते देऊन दे जराशी सुनीले. आणि पाय मग फायदा लागते काय तर, मला तर वाटते तात्पुरता फायदा लागून जाईल, मग उघडतेच तेव्हापर्यंत दवाखाने. हो असंच करू. ते मला ना ते लेकरीला देते तर तोच मला काय. हो तोच मला पाला पाचोड्याचा बनवत असतो की मी, तोच मला होतो. आता कुठं राहिले, आता नाही राहिले, आता इथे लोकांना काय समजते. आम्ही तेच मला खाऊन घेऊ एखादा, एक खाल्ला का बस बिमारीच चालली जाय तिकडे. आता नाही, आता याच्या लोकांना तर काही पाला पाचोडा समजत नाही, नुसतं दवाखान्यातच जाते बाप्पा. बरं मी काय म्हणतो चलतो. आणि बाई राधिका, बोला ना आई, बोला ना. बाई मी काय म्हणतो, चहा ठेवला असेल ना तर बंद करून दे बाई गॅस. बंद करून दे, मी थोड्या वेळानं येतो आणि मग नाही काय मग पेतो चहा. आणि सध्या राहू दे माझ्यासाठी चहा, कारण की इकडे जाणं अर्जंट आहे ना, लय तडफून राहिली म्हणते रंजनाबाईची सून. मी जातो जराशी पाहून येतो. असं काही झालं म्हणजे ना मला नाही काय चांगलं नाही वाटत. आता आपल्याला जरा असं समजते तर आपण देतो बाई काही. मी येतो, लवकरच येतो मी. आणि तेव्हापर्यंत म्हटलं पाय तू.
बरं ठीक आहे ना आई, ठीक आहे ना. आता रंजना काकू आल्या होत्या, मी तर तेही थांबून राहिली होती चहा प्यासाठी. म्हटलं तुमच्याबरोबर तेही चहा पिऊन घेईन, पण आता अर्जंटच काम आहे ना, हे अर्जंटच आहे. जा तुम्ही, जा जा त्याच्यासोबत. मी पाहतो ना तुमची वाट. आणि आता मामाची उठले, म्हटलं तुमचा बनवलेला चहा मी त्याला देऊन देतो, आणि तुमच्यासाठी तुम्ही या आणि तेव्हा बनवून देईन दुसरा. हं? हो 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 हो, असंच कर बाई, असंच कर. रंजना बाई, चल बरं लवकर चल. तिथून घ्या लागते मग, आणि तिथून घेऊन मग घराकडे जा लागल. अजून 15-20 मिनिटं टोटून जाते म्हटलं. आणि चल लवकर. ते पोरगी तळपून राहिली असून घरी. हो हो, चला ना, चला लवकर चला. शांताई किती चांगली आहे, कोणाची कामात म्हटलं मदत करते त्या. आता पहा बरं, सकाळी उठून उठून झाडझुडे करून घेतली, रांगोळी टाकून घेतली म्हटलं. मग हे काम सोपं करून टाकलं थोडंसं. आणि हे आमची सासू तर काही उठायला पाहतच नाही बाप्पा. जेव्हापासून म्हटलं लग्न झालं तेव्हापासून एक वेळाही म्हटलं तिला अंगण झाडताना नाही पाहिलं. अंगण तर काय घरही झाडताना नाही पाहिलं म्हटलं. हिचा गडवा तिथेही नाही उचलत. आणि ह्या पहा बरं, त्याच्यापेक्षा म्हातारे आहे तरी म्हटलं सगळं करू लागाले. एकाचा स्वभाव राहते बाप्पा. मी जाता तर मामाजी उठले असं तिने पूनमले हात मारतो. आता मी आली म्हणून तर काय झोपतं काय बाप्पा. एवढ्या दिवसाची पूर्णी झोप घेऊन घेतं काय. तेही मोठी हलाल आहे. तिला आवाज देतो आणि मामाजीला चहा देऊन देतो. मग दोघी मिळून कामं करून घेऊ. आणि अजूनपर्यंत माझी सासूही नाही उठल्या ना. सासूला जाऊन पाहा लागन तिकडे काय झालं काय नाही. तर तब्येत खराब आहे म्हणे ना. आता कालचं काही एवढं काही बोलणं झालं नाही. मी तिकडे चालली गेली आणि तेही चालल्या गेल्या रूममध्ये. त्यानं तर विचारलंही नाही मध्ये कसा काय एवढा उशीर झाला का, काहून एवढी लेट झाली आले. कशी सासू आहे काय माहीत बाप्पा. बोलायला बसलं का मग तेच आहे म्हणून आल्या म्हणून भांडायला भेटते म्हणून सुना म्हणून. तसं तर पूनमचं नावच बदनाम आहे, मग नाव बदनाम होऊन जाईल. जाऊ द्या बाप्पा, बोलून काही फायदा नाही. आता हे पिऊची गेले म्हटलं, पिऊची गेले आंघोळ करायला. आणि आता ह्या शांताई चालल्या गेल्या इकडे. मग त्या आतेबाई झोपल्या आहे. आता पूनमला आवाज देतो. मग चालू करतो बाप्पा. आता झालं, आली सासरी, चालू करा आता कामं. माहेर आहे काय आता नाही, नंतर करून घेऊ. इथं तर सगळे वेळेवरच पाहिजे. चला बा मग आपली रोजचे कामाला सुरुवात करू आता आपण. तर पहा मंडळी, पाहिलं काय तुम्ही आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. तर सांगा म्हटलं, आम्हाला कमेंट करून कळवा कसे वाटून राहिले आमचे व्हिडिओ. तर तुम्हाला काही दुरुस्ती सुचवायची असेल तर तेही कळवा. कारण की तुम्हाला जे आवडेल तर तसाच आपण व्हिडिओ बनवू म्हटलं. तर त्याच्यानं आता तुम्हीच आहे जे काही आहे ते. तर तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आम्हाला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हाईपही द्या. हाईप द्यायला विसरू नका. पण एखादा हाईप तरी देत जा तुमच्या राधिकाच्या व्हिडिओले. तर म्हटलं आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. पण आता ज्यांनी आम्हाला छान छान कमेंट केली होती की नाही, तर आता तुमची राधिका आली तर सगळ्याचे नाव तर घ्यास लागन. तर चला मग सगळ्याचे नाव घेऊन घेऊ आपण. ज्यांनी आम्हाला छान कमेंट केली त्यांचे सगळ्यांचे. प्राचीताई मुळे, शुद्धताई गोठणकर, मराठी लताताई, अभि, शीतलताई हजारे, भारतीताई वाघमारे, विक्रम पाटील, अश्विन भट, राजश्रीताई बरत, रत्नमालाताई तिरुलकर, जोजो कदम, सतीश बडवे, रेखाताई मोहाडीकर, सुजाताताई ढेरे, सुनंदाताई दुसाने, मृदुलाताई लंगारे, सुधांशु लांडे, दीपिकाताई भावसार, निर्मलाताई रघुवंशी बल्लारपूर, विद्याताई पाटील, अनिताताई तायडे, प्रतिभाताई नन्नावरे, मनीषाताई पोलके. तर या सर्व आपल्या माता भगिनींचे खूप धन्यवाद, ज्यांनी आम्हाला छान कमेंट केली. आता या व्हिडिओमध्ये एवढंच. आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत तुमच्या राधिकाला रजा द्या.